चला मग तुम्हाला शिकवते आज विदर्भ मराठवाड्यातलं स्पेशल असणाऱ्या शेरण्या. तर ह्याला स्पेशल आहे बरं. तर चला रेसिपी शिकवते. ते मी घेतल्या शेरण्या स्वच्छ धुवून घ्यायच्या, त्याचे काप पाडायचे, उभे देठ कापून घ्यायचे, उभे उभे कापायचे, मीठ टाकायचं, मस्तपैकी 5-10 मिनटं मुरत ठेवायचं. नंतर पाणी टाकायचं, त्यातलं बी काढून घ्यायचं, चोळून असं पिळून घ्यायचं. ते साईडला ठेवलं की मी इथं चवळे भिजत घातल्या होत्या रात्री, त्यात मस्त हळद मीठ टाकून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या, हे साईडला ठेवायचं. आता खडे मसाले भाजून घ्यायचे, कांदा खोबरं, आपल्याला जेवढे पातळ रस्सा बनवायचा घट्ट बनवायचं तेवढे मसाले घ्यायचे. मसाले वाटताना मात्र सुके मसाले वेगळे वाटायचे आणि ओले मसाले वेगळे वाटायचे, मी दाखवले त्याप्रमाणे. आता कढईत तेल टाकायचं, टोमॅटो टाकायचं, लाल तिखट हळद टाकायची, गरम मसाला चिकन मसाला वाटलेला ओला मसाला टाकायचा, मस्त मिक्स करून घ्यायचं. नंतर सुके मसाले घालायचे, मस्त मिक्स करून घ्यायचं. सुके मसाले म्हणजे खोबरं आणि आपले जे खडे मसाले ते. नंतर धुतलेल्या स्वच्छ पिळून घेतलेल्या शेरण्या घालायच्या, मस्त परतायचं तेल सुटेपर्यंत. परत त्यात टाकायच्या चवळ्या आता घोटून घेतल्या होत्या आपण, त्या चवीनुसार मीठ कोथिंबीर घालायचं. आता उकळी काढायची, बाजरीच्या भाकरीसोबत चुरून मुरून मस्त हाणायचं. चला एक लाईक करा.